प्रकाशातले तारे तुम्ही. चला आता आपण पोएम करूया. यू हॅव टू रिपीट आफ्टर मी. ऐका, म्हणा, वाचा. प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा. हसा मुलांनो हसा, हसा मुलांनो हसा. तुम्हा बोलवीती फुलराणी, खेळ खेळती वारा पाणी. आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाऊन बसा. हसा मुलांनो हसा, हसा मुलांनो हसा. रडणे हा ना धर्म आपुला, हसण्यासाठी जन्म घेतला. भारतभूच्या आदर्शाचा मनी उमटू दे ठसा. हसा मुलांनो हसा, हसा मुलांनो हसा. सर्व मागचा विसरा गुंता, अरे उद्याच्या नकोत चिंता. बघा अरुण तो बाळांनो, रे तुम्हा खुणवितो कसा. हसा मुलांनो हसा, हसा मुलांनो हसा. ठीक है, फिर से एक बार बोल. प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा. हसा मुलांनो हसा, हसा मुलांनो हसा. तुम्हा बोलवीती फुलराणी, खेळ खेळती वारा पाणी. आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाऊन बसा. हसा मुलांनो हसा, हसा मुलांनो हसा. रडणे हा ना धर्म आपुला, हसण्यासाठी जन्म घेतला. भारतभूच्या आदर्शाचा मनी उमटू दे ठसा. हसा मुलांनो हसा, हसा मुलांनो हसा. सर्व मागचा विसरा गुंता, अरे उद्याच्या नकोत चिंता. बघा अरुण तो बाळांनो, रे तुम्हा खुणवितो कसा. हसा मुलांनो हसा, हसा मुलांनो हसा. खूप छान अशी कविता आहे. उमाकांत काणेकर यांनी लिहिलेली प्रकाशातले तारे तुम्ही. ठीक आहे, खूप सुंदर कविता आहे. तुम्हा सगळ्या मुलांना इथे कवी काय म्हणत आहेत की तुम्ही प्रकाशातले तारे आहात. जसं रात्री आकाशामध्ये तारे असतात त्याचप्रमाणे दिवसाला प्रकाश होतो जेव्हा सूर्य उगवतो त्यावेळेचे तारे तुम्ही आहात. आणि तुम्हाला अंधारावर रुसा म्हणायचं आहे, म्हणजे अंधाराला सोडून टाका. आणि आपल्याला हसायचं आहे का, तर आपल्याला नवीन छान दिवस मिळालेला आहे. आणि आपल्याला कोण बोलवत आहे, फुलराणी. आणि ती खेळ खेळती वारा पाणी. म्हणजे ही कविता खूप सुंदर अशी दिली आहे की फुलराणी जी आहे आपल्याला जणू ती खेळवत आहे. आणि आपल्याला आनंदाच्या शिखरावरती बसायला सांगितलेलं आहे. म्हणजे खूप आनंद. आनंदाचा शिखर म्हणजे काय असतो, एखादा डोंगर असतो ना, जेव्हा आपण त्याच्या अगदी पीकवर जातो, वर शिखरावर, तेव्हा किती सुंदर आपल्याला वाटेल पाहून, किती आनंद होणार. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही खूप खुश असाल तर म्हणजे आपण आनंदाच्या शिखरावर जणू जाऊन बसलेलो आहोत. आणि आपल्याला रडत राहायचं नाही आहे. रडणे म्हणजे खरंच रडणं असं नाही, तर तुम्हाला मला हे येत नाही आहे, मला ते नको आहे, हे सगळं करत तुम्हाला रडत राहायचं नाही, म्हणजे किरकिर करत राहायचं नाही. आणि तुम्हाला काय करायचं आहे, हसण्यासाठी आपण जन्म घेतलेला आहे. म्हणजे आपण चांगलं काम करण्यासाठी, खुश होण्यासाठी आपलं काम बघून आपण जन्म घेतलेला आहे. त्यामुळे आपण काय करायचं आहे, भारतभूच्या आदर्शाचा मनी उमटू दे ठसा. म्हणजे आपली जी भारतभूमी आहे तिने आपल्याला किती काय काय दिलेलं आहे. आपल्याला अन्न धान्य, आपल्यासाठी जे कपडे लागतात त्यासाठी लागणारा कापूस, सगळं काही आपल्याला भारतभूने दिलेलं आहे. त्यामुळे ते आपल्याला काय म्हणत आहेत, कवी म्हणत आहेत की तुम्ही आपल्या मनावर भारतभूमीच्या आदर्शाचा ठसा उमटू द्या. आणि काय झालं काय नाही, आधी काय केलं ते सगळं विसरायचं. पण आजचा दिवस आपण काय करत आहोत, पुढच्या उद्यासाठी आपण काय करणार आहोत चांगलं, ते शिकायचं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे. आणि अरे उद्याच्या नकोत चिंता,
आणि उद्या आपल्याला अजून काय काय करायचं असणार ते आत्ता विचार करण्यापेक्षा आज मी सगळ्यात चांगलं काम करेन, मग माझं उद्याचं काम चांगलंच असणार ना, असा हा विचार केला तर काय होणार आहे की तुमचा दिवस चांगला जाणार. जसं अरुण म्हणजे सूर्य, रवी, ह्याला रवी पण म्हणतात, याला अरुण म्हणतात, याला सूर्य म्हणतात. तर तो काय म्हणत आहे आपल्याला, जसं तो खुणवत आहे की बघा मी आज बाहेर आलो, उजेड केला, प्रकाश केला, तर मी पुन्हा उद्या येणारच आहे ना. पण तो उद्या येणार आहे विचार करून आज कमी प्रकाश देतो का? नाही, तो आपल्याला पूर्ण प्रकाश देतो ना. तर तसं आपल्याला आजचा दिवस अगदी प्रकाशमय करायचा आहे. ठीक आहे, चला. तर अशा प्रकारे खूप सुंदर कविता, ह्याच्यातले शब्दार्थ पाहूया. आनंदाचे शिखर म्हणजे खूप खूप आनंद, ठसा उमटणे, मनावर बिंबणे, चिंता काळजी, अरुण सूर्य, खुणावणे म्हणजे खुणेने दाखवणे. जसं तुम्ही एखाद्या मित्राला काही असेल तर खुणवता, असं इथे बघ तिथे बघ, तसं खुणवायचं. ठीक आहे, तर अशा प्रकारे ही कविता झालेली आहे. याच्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा आपल्या चॅनलमध्ये आहेत, नक्की पहा. बाय, थँक्यू.